नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण रमाई आवास घरकुल योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे. त्या जी.आर. संबंधी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. आता ज्यांनी ही रमाई आवास घरकुल ग्रामीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्यासाठी हा जी.आर. अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे सरकारने यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल केलेला आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. हा जी.आर. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत जारी करण्यात आलेला आहे. याची जी जारी करण्याची तारीख होती ती होती 8 जुलै 2025. आता या जी.आर. मध्ये सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे की रमाई आवास घरकुल ग्रामीण योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता स्थापन करण्यात आलेली समितीची पुनर्रचना करण्याबाबत, म्हणजे हा जो जी.आर. आहे, हा जी.आर. रमाई आवास घरकुल ग्रामीण योजनेचे जे लाभार्थी असतात त्या लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जी समिती स्थापन केल्या जाते त्या समितीची पुनर्रचना करण्याविषयी आहे. आता या जी.आर. मध्ये सरकारकडून काय काय देण्यात आले आहे याची माहिती आपण घेऊ. सगळ्यात आधी आपण प्रस्तावना पाहू. आता राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लोकांचे राहणीमान उंचावणे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागांमध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी घरकुल योजना क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये सुरू केली आहे. संदर्भ क्रमांक 2 येथे म्हणजे 9/3/2010 शासन निर्णयान्वये सदर योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आपल्याला यात माहिती देण्यात आली आहे की सद्यस्थितीत रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांची अंतिमता निवड करण्याकरिता शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक 4 येथील बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार आदिवासी विकास विभागामार्फत संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णयान्वये शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता समिती पुनर्गठन करून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन करण्यात आलेलं आहे. जी.आर. वरून समजते की मुख्य कार्यकारी अधिकारीच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन करण्यात आलेलं आहे. आता ही गोष्ट तुम्हाला तर या जी.आर. वरून नक्कीच समजली असेल, तशी स्पष्ट माहितीच आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. घरकुल निर्माण समितीमध्ये अध्यक्ष कोण राहील आणि सदस्य कोण असतील याच्या संबंधीची माहिती आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिलेली आहे. तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संबंधित जिल्हा हे अध्यक्षपद भूषवतील आणि त्या प्रकल्प संचालक ग्रामीण जिल्हा विकास यंत्रणा कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांना इतर पद देण्यात येतील. सुरुवातीचे हे जे 2 आहेत हे प्रकल्प संचालक आणि कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद हे सदस्य असतील आणि त्याच्यानंतर जो सहाय्यक आयुक्त आहे समाज कल्याण विभागाचा तो सदस्य सचिव असेल. अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारने या जी.आर.च्या माध्यमातून सांगितलेलं आहे की जी घरकुल निर्माण समिती होती त्या समितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. आता तुम्ही जर या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने शासनाच्या या जी.आर. विषयी आपण अतिशय महत्त्वाची माहिती घेतली आहे. ही जी रमाई आवास घरकुल योजना आहे या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जी समिती आहे त्या समितीची कशा पद्धतीने पुनर्रचना करण्यात आली याविषयी जो जी.आर. सरकारने काढला त्याची आपण संपूर्ण माहिती घेतली आहे. तुम्ही जर या योजनेचे लाभार्थी असाल तर मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.